श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम लक्ष्मी नमः। ओम नमो भगवते रुद्राय नमः। भक्तांनो, आज या कथेत भगवान भोलेनाथ सांगतात की या 3 ठिकाणी दान कधीही करू नका, अन्यथा धनही जाईल आणि धर्मही जाईल। प्रिय भक्तांनो, नवरात्रीमध्ये कुणाला दान देत असाल तरी कथा नक्की ऐका। त्याआधी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील। जो व्यक्ती ही कथा मन लावून ऐकतो त्याच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्याच्या घरात धनाची कमी कधीच नसते आणि त्याच्या घरातील सर्व दुःख आणि दारिद्र्य पूर्णपणे जळून जाते आणि त्याच्यावर लक्ष्मी मातेची कृपा बरसत राहते। जो व्यक्ती ही कथा पूर्ण मन लावून ऐकेल त्याला पूर्ण जन्माचे फळ मिळेल आणि त्याला सर्व काही जीवनामध्ये प्राप्त होईल आणि त्याच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल। आजची ही शिव पार्वती संवाद कथा जर तुम्ही श्रद्धेपूर्वक ध्यानपूर्वक ऐकली तर तुमचे धन कधीही व्यर्थ जाणार नाही। तर प्रिय भक्तांनो, कोणती वस्तू आहे जी दान देण्याने दान देणारा व्यक्ती कंगाल होतो? जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर संपूर्ण ऐका। कथा अर्धवट सोडण्याची चूक करू नका। यामुळे भगवान शिव आणि माता पार्वतीचा अपमान होतो, ज्यामुळे व्यक्ती जाणून बुजून पापाचा भागीदार बनतो। त्यामुळे कथा संपूर्ण ऐका। यामुळे भक्तांच्या धनाचा भंडारा भरतो आणि माता अन्नपूर्णाची कृपा नेहमी भक्तांवर बरसत राहते। एकदा आश्विन महिन्यात माता पार्वतीच्या मनात पृथ्वी लोकावर काही काळ व्यतीत करण्याची इच्छा झाली। तर भोलेनाथाने गिरिराज नंदींना श्री पार्वतीजींना सोबत घेत हिमालय पर्वताच्या तळाशी आले। त्यानंतर काही काळ व्यतीत झाल्यावर एक दिवस माता पार्वती निसर्गाची छटा पाहत एका पर्वताच्या काठावर बसलेल्या एका लहान राज्यात गेल्या। त्या परिसराचा दृश्य अत्यंत मनमोहक होता। अचानक माता पार्वतीला एक खूप मोठा शेण खाणारा किडा दिसला, जो दिसायला खूप मोठा होता। तेव्हा त्या किड्याच्या बाजूला एका नागाने घात केला होता। नाग जसा त्या किड्यावर प्रहार करणार होता तसाच त्या क्षणी तो किडा एका मनुष्याच्या रूपात बदलला। त्याने पाहिले की तो किडा एक दिव्य राजाच्या रूपात परिवर्तित झाला आहे। हे सर्व पाहून माता पार्वती खूपच चकित झाल्या। राजा तिथून निघून गेला आणि माता पार्वती तिथून परत महादेवजींकडे आल्या आणि शिवजींनी विचारले की त्या कुठे गेल्या होत्या। तेव्हा माता पार्वती म्हणतात, स्वामी, आज मी जंगलात एक मोठी विचित्र घटना पाहिली, ज्यामुळे मी खूपच आश्चर्यचकित आहे। भगवान शिवांनी विचारले, देवी, तुम्ही असे काय पाहिले ज्यामुळे तुम्ही याला विचित्र म्हणत आहात? तेव्हा माता पार्वती म्हणतात, स्वामी, आज जेव्हा आम्ही निसर्गाची छटा पाहण्यासाठी जंगलात गेले होते तेव्हा मी एका ठिकाणी एक खूप मोठा विशाल किडा पाहिला आणि त्या ठिकाणी एक सर्प त्या किड्याची शिकार करणार होता। तसाच अचानक तो किडा एका राजाच्या रूपात बदलला। हे मला समजत नाही की जर तो किडा होता तर राजा कसा बनला आणि जर तो काही राजा होता तर मग तो किडा का झाला? माता पार्वतीजींची ही गोष्ट ऐकून भगवान शिव मंद मंद हसले आणि म्हणाले, हे देवी, आज जंगलात तुम्ही राजा धर्मदेवाला पाहिले आहे, जो या देशाचा राजा आहे। भगवान शिवांची गोष्ट ऐकून माता पार्वती अजूनच आश्चर्यचकित झाल्या आणि शिवजींना विचारतात, हे स्वामी, राजा धर्मदेवने कोणते पाप केले होते ज्यामुळे त्याला किडा बनावे लागले? मी तर ऐकले आहे की या राजाचा महाराजा खूप धर्मात्मा आहे। दान पुण्य न करता तो भोजनही करत नाही। मग त्याच्याकडून असे काय पाप झाले असेल बरं? तेव्हा भगवान शिव म्हणतात, राजा धर्मदेवचा हा स्वभावच त्याच्यासाठी अडचण बनला। त्याने काही असे दान केले की त्यामुळे राजा धर्मदेवाला किड्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागला। तेव्हा माता पार्वती म्हणतात, भगवान, मला काहीच समजत नाही, मला विस्ताराने समजवा की राजा धर्मदेवाच्या बाबतीत असे कसे झाले। भगवान शिव म्हणतात, हे देवी, ही कथा तुम्ही खूप प्रसन्न चित्ताने मनपूर्वक शेवटपर्यंत ऐका। कथा दरम्यान कृपया तुम्ही झोपू नका, कारण मी पाहतो की मी तुम्हाला कथा सांगताना तुम्हाला निद्रा देखील येऊ लागते। तर देवी, यावेळेस या कथेला ऐकताना तुम्ही अजिबात झोपायला नको, कारण ही कथा ऐकणाऱ्यास अनंत गुण
आणि पुण्य फळांची प्राप्ती होते. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने ही कथा खूप प्रसन्न मनाने पूर्णपणे ऐकावी. तर मग ही कथा तुम्ही मन लावून नक्की ऐका. एका प्रसिद्ध राज्यात एक महादानी राजा धर्मदेव राज्य करीत होते. राजा इतके मोठे दानी होते की जेव्हापर्यंत त्यांच्या दरवाजावर आलेले भुकेले भिकारी आणि ब्राह्मणांना जेवण देत नव्हते तेव्हापर्यंत स्वतःही जेवण ते करत नव्हते. हे त्यांचे रोजचे नियम होते आणि संपूर्ण राज्यात त्यांचे खूप कौतुक होत होते. राजा धर्मदेवाचा दानधर्म करण्यासाठी एक नियमित वेळ होता. एका निश्चित वेळेपर्यंतच ते दान करीत. राजा धर्मदेव सकाळी 10 वाजल्यापासून दान वाटणे सुरू करीत आणि सूर्यास्त होईपर्यंत दान देणे थांबवून घेत. सूर्यास्तानंतर जर कोणी त्यांच्याकडे दान घेण्यासाठी येत असेल तर ते त्यांना दान देत नसत, तर त्यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगत. राजाचा लौकिक हळूहळू देश विदेशात पसरू लागला. आता तर रोज राजा धर्मदेवाच्या दरवाजावर याचकांची गर्दी असायची आणि ते प्रत्येक दिवशी याचकांना दोन्ही हातांनी अंजुली भरून जितकी सुवर्ण मुद्राए येत तितके धन देत आणि मग सर्व याचक राजा धर्मदेवाची जय जयकार करून तिथून निघून जात. या प्रकारे राजाचे दिवस चांगले जात होते. एक दिवस काय झाले की या राज्यात एक ब्राह्मण कुटुंब जंगलाच्या जवळ राहत होते. तो ब्राह्मण खूप तपस्वी होता. त्याला आपल्या मेहनतीने जो काही मिळत होते त्याच्यावर आपला काळ व्यतीत करीत होता. एक दिवस काय झाले की ब्राह्मणाची पत्नीने आपल्या शेजारच्या कोणाच्या तोंडातून ऐकले की आमचा राजा खूप दानी आहे. जो कोणी त्याच्या दरवाजावर जातो त्याला दान नक्कीच देतो. ब्राह्मणी आपल्या शेजारीकडून ही गोष्ट ऐकून आली आणि आपल्या पतीला सांगू लागली, हे स्वामी, आमचा राजा खूप दानी आहे. त्याच्या दरवाजातून आजपर्यंत कोणीही निराश परतले नाही. तुम्ही महाराजांच्या दरबारात जाऊन या. महाराजांकडून दान स्वरूपात काहीतरी मिळेल. त्यामुळे आपले जीवन आरामात जाईल. ब्राह्मण म्हणाला, पहा प्रिय, माझ्या जीवनाचा अर्धा काळ तर गेला आणि अर्धा काळ शेष आहे. तोही मी जसे तसे काढू शकेल, पण मी कुणाच्या दरवाजावर हात पसरायला जाणार नाही. ब्राह्मणी म्हणाली, महाराज, तुम्ही अशी काय गोष्ट करता? जेव्हा तुमचा राजा दान देत आहे तेव्हा प्रजेला दान घेण्यात काहीच वाईट नाही. आणि मग आपण तर ब्राह्मण आहोत ना, आपला धर्म आहे दान घेणे. मी म्हणते की तुम्ही राजाकडे एकदा नक्की जा. ब्राह्मणी पुढे म्हणाली, पहा, आपल्या कुटुंबाचा चांगला पालन पोषण करण्याची जबाबदारी प्रत्येक गृहस्थाची असते. प्रत्येक गृहस्थ व्यक्तीचे हे धर्म आहे की तो आपल्या कुटुंबाला सुखी ठेवावे, त्याला प्रत्येक सुख सुविधा उपलब्ध करावी. जे लोक असे करत नाहीत त्यांना परिवाराचे भरण पोषण न करण्यामुळे पाप लागत असते. म्हणून भगवान भोलेनाथ म्हणतात, हे देवी, ब्राह्मणीच्या बोलण्याने त्या ब्राह्मणाला राजा धर्मदेवाकडे जाण्यासाठी तयार केले. आता ब्राह्मण आपल्या घरातून राजा धर्मदेवाच्या दरबाराकडे निघाला. आता पहा, चालताना ब्राह्मणाला संध्याकाळ झाली. इथे राजा धर्मदेवाच्या दान देण्याचा एक निश्चित वेळ होता. त्या दिवशी राजा धर्मदेवाच्या दरबारात जितके याचक आले होते ते सर्व दान घेऊन निघून गेले होते. आता राजाने दान देणे थांबवले होते. सर्व दानपेट्या बंद करण्यात आल्या होत्या. इथे ब्राह्मण मोठ्या दुरून पायी चालत आला होता, पण ब्राह्मणाच्या पोहोचण्याच्या वेळी सूर्यास्त झाला होता. आता महाराजांनी दान देणे बंद केले. राजा आणि त्याचे सैनिक दानपेट्या घेऊन राजमहालाकडे जात होते. त्याच वेळी रस्त्यात ब्राह्मण त्याच्या मार्गात येतो आणि खूप विनम्र भावाने म्हणतो, हे महाराज, मला ऐकण्यात आले आहे की आपण प्रत्येक दिवशी गरिबांना दान देता. मी देखील एक गरीब ब्राह्मण आहे आणि खूप दुरून चालत आपल्या दरवाजावर आलो आहे. कृपया मला देखील दान द्या. सूर्यास्तानंतर तो ब्राह्मण राजाजवळ आला. तेव्हा राजा म्हणाला, हे ब्राह्मण देव, मला क्षमा करा. मी सूर्यास्तानंतर दान देणे थांबवतो. तुम्ही सूर्यास्तानंतर माझ्याजवळ आले आहात. आता तुम्ही परत जा आणि उद्या माझ्याकडे या. तेव्हा मी तुम्हाला दान नक्कीच देईन. तसेच उद्या तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला आजचा आणि उद्याचा दोन्ही दिवसांचा दान देईन. ब्राह्मण थोडा जिद्दी स्वभावाचा होता. तो म्हणाला, महाराज, मला आजच दान द्या. मी उद्याच्या प्रतीक्षेत नाही राहू शकत. रोज रोज दान घेण्यासाठी मी तुमच्याकडे येथे येऊ शकत नाही. राजा जेव्हा हे ऐकतो तेव्हा त्याला थोडा क्रोध येतो, परंतु ब्राह्मणाची स्थिती समजून
राजा पुन्हा त्याला समजावतो, हे ब्राह्मण देव, तुम्हाला उद्या दान घेण्यासाठी यावे लागेल. मी तुम्हाला उद्या दान देऊ शकतो, आज दान देऊ शकत नाही. त्यावर ब्राह्मण म्हणाला, नाही महाराज, मला आजच दान हवे आहे, उद्या मी तुमच्याकडे येणार नाही. ही गोष्ट राजा चांगली वाटली नाही. त्यामुळे राजा क्रोधित झाला, कारण राजा घोड्यांच्या अस्तवाजवळ पोहोचला होता. तो क्रोधित होऊन त्याने तिथे काही घोड्याचे मल पडलेले होते. राजा बघतो की ब्राह्मण आजच दान घेण्याचा हट्ट धरून आहे. त्यामुळे दान म्हणून राजाने घोड्याची मल ब्राह्मणाच्या कमंडलात टाकली. ब्राह्मण त्या मलासोबत आदराने आपल्या घराच्या दिशेने निघाला. इथे घरी त्याची पत्नी त्याच्या प्रतीक्षेत होती आणि ती विचार करत होती की माझे पतिदेव राजाकडून काही दान घेऊन येतील. राजा त्यांना सोनेरी मुद्रास देऊन आमच्या सर्व दरिद्रतेला मिटवतील. ब्राह्मण दानात घोड्याची मल घेऊन घरात पोहोचला तेव्हा ब्राह्मणाची पत्नी खूप आनंदित होते आणि ब्राह्मणाला म्हणते, पहा, मी तुम्हाला सांगितले होते ना की महाराजांच्या दरबारात दान घेण्यासाठी गेलात तर महाराज तुमची गरिबी मिटवतील. हे ऐकून ब्राह्मण म्हणाला, हे देवी, दान देणाऱ्याने दान दिले आणि मी ते स्वीकारले सुद्धा. तुम्ही एक काम करा, या स्थानाला शेणाने लेपून टाका, मग मी तुम्हाला राजाद्वारा दिलेले दान दाखवीन, नाहीतर हे दान अपवित्र होईल. ब्राह्मणीने आनंदाने त्या ठिकाणी शेण लावले आणि त्या ठिकाणी एक दीपक प्रज्वलित केला आणि तिथे जाऊन बसली. त्यानंतर ब्राह्मणाने घोड्याच्या मलाने भरलेले पात्र त्याच्या ब्राह्मणीला दिले. हे पाहून ब्राह्मणी आश्चर्यचकित झाली. हे काय थट्टा आहे? ब्राह्मण म्हणाला, थट्टा कोणती? राजाने दानात दिले आहे, मी ते तुझ्यासाठी आणले आहे, एवढंच तर. आता ब्राह्मणी खूप दुःखी झाली होती. राजाने मलाचे दान दिले आहे म्हणजे राजाकडे धनाची कमतरता झाली का? काहीच नाही, काहीतरी चूक झाली असेल. तुम्ही पुन्हा राजाकडे जा. प्रिय भक्तांनो, त्या दिवसानंतर ब्राह्मण कधीच राजाकडे दान घेण्यासाठी गेला नाही आणि त्याने ती मल आपल्या घराच्या दरवाजावर ठेवली होती. भगवान शिव म्हणतात, दानाचा जो फल असतो तो कर्त्याला 1000 गुणांनी परत मिळतो. जर तुम्ही तुमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीचे दान केले असेल तर परलोकात त्याला फल हजारो गुणांनी वाढून मिळतो. राजाने जो मलाचे दान केले होते त्या मलाच्या देवाच्या कृपेमुळे ब्राह्मणाच्या घराच्या दरवाजावर हळूहळू एक पर्वत बनत गेला. या प्रकारे राजाचा दानाचा फळ वाढतच गेला. ब्राह्मणी ब्राह्मणाला विचारते, हे स्वामी, या मलाचा काय होईल? हे तर रोज वाढत आहे. तुम्ही वेदांचे ज्ञात आहात, मला याचा अर्थ सांगा. ब्राह्मण म्हणाला, पहा देवी, हे राजाचा दानाचा फळ आहे जो वाढत आहे आणि हा फळ त्यालाच भोगावा लागेल. जर आपण याचा उपयोग करत असू तर राजाला याचा सूप फळ मिळाला असता. आता जेव्हा हे आमच्याकडे नाही तर याचा परिणाम आता राजाला भोगावा लागेल. ही गोष्ट ऐकून ब्राह्मणी मोठ्या विचारात पडते. या प्रकारे हळूहळू वेळ जात राहिला आणि तिथे त्या मलाचा पर्वत मोठा होत गेला. भगवान शिव माता पार्वतींना म्हणतात, हे देवी, तुम्ही पुढे ऐका. एक दिवसाची गोष्ट आहे की राजा धर्मदेव वनात शिकारीसाठी जातो, परंतु राजा धर्मदेवाला काही शिकार मिळत नाही. जेव्हा शिकार मिळत नाही तेव्हा राजांच्या पूर्वीच्या नियमानुसार राजा जेव्हा काही शिकार मिळत नाही तेव्हा तो शिकार न करता नगरात परत जात नाही. मग त्याला मार्गातच कुठे थांबावे लागले तरीही चालेल. आता संध्याकाळचा वेळ झाला होता आणि सूर्यास्तानंतर कोणत्याही जीवाला त्रास देणे क्षत्रियांचा धर्म नसतो. हे विचारून राजा म्हणाला, आता मला इथेच थांबावायचं आहे. राजा त्या जंगलाच्या जवळ थांबण्यासाठी स्थान शोधत आहे. शोधत असताना राजा त्या ब्राह्मणाच्या घरात जातो, ज्याला राजा 17-18 वर्षापूर्वी मलाचे दान दिले होते. पण राजा त्या घटनेला विसरलेला होता. राजा धर्मदेव ब्राह्मणाच्या घरात पोहोचल्यावर त्याने ब्राह्मणाला सांगितले, हे ब्राह्मण देवता, आज मला तुमच्या इथे थांबण्यासाठी स्थान पाहिजे. राजा याच्या बोलण्यावर ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे राजन, तुमचे आमच्या या कुटियामध्ये स्वागत आहे. प्रिय भक्तगणांनो, त्या राजा धर्मदेवाने ब्राह्मणाच्या कुटियावर विश्राम केला. जो काही ब्राह्मणाच्या घरात ओल सुख अन्न होतं त्याने ब्राह्मणाने राजाचा अतिथी सत्कार केला. भोजनानंतर राजा तिथे झोपी गेला आणि इथे जेव्हा सकाळ झाली तेव्हा राजा ब्राह्मणाच्या कुटियेबाहेर त्या मलाच्या ढिगावर नजर टाकतो, जो आता पर्वताच्या रूपात बनला होता. त्या मलाच्या पर्वताला पाहून राजा ब्राह्मणाला विचारू लागला, हे ब्राह्मण देव, खरोखर तुमच्याकडे एवढे घोडे आहेत का?
ज्यामुळे इतका मोठा मलाचा ढीग झाला आहे? तेव्हा ब्राह्मण उत्तर देतो, हे महाराज, आम्ही तर पूजापाठ आणि साधना करणारे ब्राह्मण आहोत. आम्हाला भला घोड्यांपासून काय काम आहे? राजा म्हणाला, तर मग तुमच्या घराबाहेर हा मलाचा ढीग कसा? ब्राह्मण समजावून सांगत आहे, पहा, तुम्ही जर हे मलाचे ढीग का आहे हे जाणून घेऊ इच्छित असाल तर मग याच्या मागे एक मोठं रहस्य आहे. आता त्या रहस्याबद्दल भगवान शिव माता पार्वतीला सांगत आहेत. हे देवी, आता त्या रहस्याला जाणून घेण्यासाठी राजा उत्सुक झाला. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, आमच्या राज्याचा राजा मोठा दानी आणि धर्मात्मा आहे. तो रोज सोने दान करतो. 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या पत्नीने मला जबरदस्तीने राजा के येथे दान घेण्यासाठी पाठवले होते. माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून मी राजाकडे दान घेण्यासाठी गेलो. जेव्हा मी राजाकडून दान घेण्याची जिद्द करीत होतो तेव्हा राजा मला पुढच्या दिवशी येण्यास सांगत होता, पण मी राजा यांच्या बोलण्याला मानले नाही. जेव्हा मी दान घेण्याची जिद्द करू लागलो तेव्हा राजा क्रोधात येऊन माझ्या कमंडलामध्ये घोड्याच्या मलाची थोडीशी लीद टाकली. मी ती लीद आदराने घेऊन माझ्या घरात परत गेलो आणि ती लीद इथे ठेवली, कारण ती लीद माझ्या काही उपयोगाची नाही. मी दानाची वस्तू कुठे फेकू इच्छित नव्हतो. राजा म्हणाला, हे ब्राह्मण देव, राजाने तुम्हाला थोडीशी लीद दान दिली असावी, पण इतर इतकी मोठी पर्वत कशी बनली? तेव्हा ब्राह्मणाने समजावून सांगितले, हे राजन, आमचे वेद पुराण म्हणतात की जर एखाद्या दान देणाऱ्याने जितके दान दिले त्याचे 1000 गुणा फळ त्याला परत मिळतो. राजाचे ते दान वेळेसह 1000 गुणा वाढवून जमा झाले आहे. आता त्या दानाचे फळ राजाला स्वतःच भोगावे लागेल. ब्राह्मणाची ही गोष्ट ऐकून राजा घाबरतो. तो दोन्ही हात जोडून ब्राह्मणाला विचारतो, हे ब्राह्मण देव, राजा याचे फळ कसे भोगणार आहे? मला याबद्दल अधिक सांगा. ब्राह्मण म्हणाला, पहा राजन, हा मलाचा ढीग आता राजाला खावा लागेल. जोपर्यंत तो याला खाणार नाही तोपर्यंत हा वाढतच राहील. ब्राह्मणाची गोष्ट ऐकून राजा घाबरला आणि त्याने सर्व गोष्ट ब्राह्मणाला सांगितली की मीच या राज्याचा राजा आहे आणि मीच तुम्हाला लीद दान दिली होती. कृपया मला क्षमा करा आणि मला याचा उपाय सांगा की माझा उद्धार त्याने लवकर होईल. ब्राह्मण म्हणाला, हे महाराज, मी तुम्हाला ओळखले होते. तुम्ही जर राजा असाल तर तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल, कारण दान देणारा जर कोणत्याही अशा वस्तूचे दान करतो जी अनुपयोगी आहे तर ती वस्तू दान मिळालेल्या व्यक्तीच्या कोणत्याही उपयोगी नसते. त्यामुळे त्या वस्तूचा फळही त्यालाच भोगावे लागते ज्याने दान केलेले आहे. ब्राह्मण पुढे म्हणाला, हे राजन, तुम्हाला तुमच्या केलेल्या गोष्टीचे फळ भोगावे लागेल. जर तुम्ही या लीद खाण्यापासून वाचू इच्छित असाल तर मी तुम्हाला एक दुसरा उपाय सांगतो. जर तुम्ही तो उपाय केला तर तुम्हाला खूप सारे सहकारी मिळतील, आणि जर तुम्ही तो उपाय केला नाही तर तुम्हाला एकटा सर्व लाद खावी लागेल. म्हणून ब्राह्मण म्हणाला, हे राजन, तुम्ही तुमच्या स्वतःची निंदा करून घ्या. ज्या प्रमाणात या राज्यात तुमची निंदा होईल त्याच प्रमाणात लीद कमी होत जाईल. राजा म्हणाला, हे ब्राह्मण, माझी निंदा कोण करेल? लोक तर माझी स्तुती करतात. तेव्हा ब्राह्मणाने सांगितले, तुम्ही एक काम करा, तुमच्या कुलपुरोहिताची कन्या पकडून तिला तुमच्या घरात जबरदस्तीने आणा आणि तिच्या मागणीवरही तिला परत करू नका. यामुळे तुमची राज्यात निंदा सुरू होईल. मन त्या कन्येकडे तुमच्या नजरेने खराब विचार करू नका. तुम्ही तिला मुलीप्रमाणे घेऊन या, पण ही गोष्ट कोणालाही सांगू नका की तुम्ही तिला मुलीप्रमाणे आणले आहे. कन्येला घेऊन जाताना तुम्ही तिला राणीच्या जवळ ठेवा आणि तिला सांगा की ती कन्येला मुलीप्रमाणे वाढवावे. प्रजा समजेल की तुम्ही एक मोठे निंदा करणारा कार्य केले आहे आणि त्यामुळे राज्यात तुमची निंदा सुरू होईल आणि हे लीदचे ढीग कमी होतील. राजाला हा उपाय समजला आणि तो आपल्या राज्यात परतला. राज्यात आल्यावर तो थेट आपल्या कुलपुरोहिताच्या घरात गेला. कुलपुरोहिताने जेव्हा राजा आपल्या घरी आलेला पाहिला तेव्हा त्याने विचारले, हे राजन, आज तुम्ही खूप उदास का दिसत आहात? राजा म्हणाला, गुरुदेव, आपल्या कन्येला बोलवा, मला तिच्याबद्दल काही काम आहे. कुलपुरोहिताने विचारले, कदाचित त्याला काही भेटवस्तू द्यायची असेल, काही महत्त्वाच्या गोष्टी विचारायच्या असतील, असे समजून त्याने आपल्या कन्येला हाक दिली. राजाने तिचा हात पकडला आणि पुरोहिताला धक्का देऊन तिला रथात बसवले आणि आपल्या घरात घेऊन गेला. बिचारा कुलपुरोहित आपल्या मुलांसाठी गिडगिडीत होता.
हे महाराज, तुम्ही हे काय करत आहात? मग राजाने एकही गोष्ट ऐकली नाही. चुपचाप त्याची कन्या घेऊन महालात गेला आणि आपल्या राणी पुढे ठेवून तिला सांगितले, हिला मोठ्या प्रेमाने मुलीप्रमाणे ठेवावे आणि ही गोष्ट कोणालाही सांगू नका. राणीने विचारले, हे महाराज, तुम्ही हिला का आणले आहात? ही आपल्या गुरूंची मुलगी आहे. राजा म्हणाला, हे महाराणी, चुपचाप बसून घ्या. जे मी करतोय ते माझ्या उद्धारासाठी करतोय. भगवान शिव माता पार्वतींना म्हणतात, हे पार्वती, राजा जेव्हा पुरोहिताची कन्या उचलून आणतो तेव्हा सर्व प्रजेला दिसले होते, पण त्यावेळी कोणीही काही म्हटले नाही. मग प्रिय भक्तांनो, आता संपूर्ण राज्याच्या लोकांनी त्या राजाची निंदा सुरू केली की राजा हा एक व्यभिचारी व्यक्ती आहे, ज्याने आपल्या गुरुच्या कन्येला पत्नी बनवून आपल्या राजमहालात जबरदस्तीने ठेवले आहे. आम्ही तर आधीच सांगत होतो की राजा हा खूप नीच आहे. तो लोकांना दान देऊन फक्त दिखावा करतो. या प्रकारे संपूर्ण नगरात राजाची बदनामी सुरू झाली. सर्व लोक म्हणू लागले की अशा राजावर काय विश्वास ठेवावा, जो आपल्या गुरुच्या बाजूने पण नाही. इथे ब्राह्मणाच्या दारावर तो लीचचा ढीग कमी होऊ लागला. जेव्हा लोक राजाची निंदा करीत होते ते त्या लीचच्या ढिगात सहभागी होत गेले. हळूहळू तो लीचचा ढीग कमी होत गेला. राजा काही दिवसांनी पुन्हा एकदा ब्राह्मणाच्या घरात गेला आणि पाहतो की ब्राह्मणाच्या घराच्या समोरच्या लीचचा ढीग आता त्याला दान दिलेल्या लीद इतका कमी झाला आहे. हे पाहून राजा खूप आनंदित झाला. राजा दोन्ही हात जोडून ब्राह्मणाला म्हणाला, हे ब्राह्मण देव, तुम्ही तर पहाडासारखा लीचचा ढीग कमी करून टाकला. ज्या ज्या लोकांनी माझी निंदा केली असेल त्यांच्या वाट्यात तो गेला असेल, पण आता जो थोडा बरा उरला आहे त्याचा काही उपाय आम्हाला सांगा. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, हा उरलेला लीद तुमचा वाटा आहे. हे तुम्हाला खावे लागेल. तुम्हाला हे खाण्यासाठी कीटकाच्या योनीत जन्म घ्यावा लागेल. राजा म्हणाला, हे मुनी, असा काही उपाय असावा जो तुम्ही मला सांगाल का, ज्यामुळे हा लीद संपेल आणि मला कीटकाच्या योनीत जन्म होणार नाही. ब्राह्मण एक उपाय सांगतो. राजन, माझा एक भाऊ आहे जो तुमच्या या नगरात राहतो. तो खूप विद्वान आणि ईश्वर भक्त आहे. भगवान शिवात त्याची खूप भक्ती आहे. ते दोघे पती पत्नी खूप सज्जन आहेत आणि नेहमी ईश्वराच्या ध्यानात असतात. असं वाटतं की त्यांनी तुमची निंदा केली नसेल, तर ते तुमची निंदा केली तर उरलेला लीचचा ढीगही संपुष्टात येईल आणि पूर्णपणे संपून जाईल. मग ब्राह्मणाची ही गोष्ट ऐकून राजा म्हणाला, हे महाभाग, हे ब्राह्मण देव, मी त्यांच्या तोंडाने माझी निंदा करीन. भगवान भोलेनाथ माता पार्वतींना सांगतात, हे देवी. राजा रूप बदलून त्या ब्राह्मणाच्या घरात पोहोचला. त्यावेळी ब्राह्मणाने राजाचे स्वागत केले आणि बसण्यासाठी त्याला आसन दिले. राजा आसनावर बसला आणि आता राजा त्या ब्राह्मणाला म्हणाला, हे ब्राह्मण देव, मला ऐकायला मिळाले की इथचा राजा खूप अन्याय करणार आहे, खूप नीच प्रवृत्तीचा आहे. ब्राह्मण म्हणाला, मला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? तेव्हा राजा म्हणाला, हे महाराज, त्याने आपल्या गुरुच्या पुत्रीला बलपूर्वक आपल्या घरात ठेवले आहे. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मला माहीत नाही. आता राजा आपल्या मुखानेच आपली बदनामी करू लागला आणि म्हणाला, त्याने गुरुच्या पुत्रीला आपल्या घरात ठेवणे आहे, हे कुठला न्याय आहे? हा खूपच दुष्ट राजा आहे. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, मला माहीत नाही आणि तुम्ही ही सर्व गोष्ट मला का सांगत आहात? राजा वारंवार त्या ब्राह्मणाला निंदा करण्यासाठी उकसवत राहिला, तरी त्याने निंदा केली नाही. त्यानंतर ब्राह्मणाने आपल्या तपोबलाचे पाहिले की हा राजा आहे तो माझ्याकडून निंदा करण्यासाठी आला आहे आणि आपल्या पापात मला सामील करण्यासाठी आला आहे. ब्राह्मण म्हणाला, मी तुम्हाला ओळखले आहे. भलाई यामध्येच आहे की तुम्ही येथूनच परत जावे. मी कधीही कुणाची निंदा करत नाही. मी एक सच्चा शिवभक्त आहे आणि माता पार्वतीने दिलेल्या उपदेशांचे अनुसरण करतो. कुणाची बदनामी करून मी नरकात जात नाही. मी आजवर जीवनात कधीही अनैतिक कार्य केलेले नाही आणि अंतकाळात काही असे करून मला माझं हे लोक आणि परलोक बिघडवायचं नाही. हे राजन, तुमचे पाप तुम्हाला पूर्णपणे भोगावे लागेल, एवढे लक्षात घ्या. ब्राह्मणाने कठोर शब्दात राजाला हाकलून दिले. निराश झालेला राजा तिथून परत आपल्या राज्यात गेला. एक दिवस नंतर तो पुन्हा त्या ब्राह्मणाच्या घरात जातो, जिथे तो लीचचा ढीग पाहतो. ब्राह्मणाच्या चरणावर जाऊन राजा पडतो आणि म्हणतो, हे ब्राह्मण देव, आता काही अन्य उपाय नाही का? ब्राह्मण म्हणाला, नाही हे राजन, समजून घ्या, आता तुम्हाला हे खावे लागेल, कसेही खा. ही गोष्ट ऐकून राजा म्हणाला, हे ब्राह्मण देव,
माहीत नाही कधी मला कीटाचे जन्म धारण करावे लागेल, तेव्हा माहीत नाही किती पाप होतील. मग तुम्ही मला काही काळासाठी कीट बनवा. ब्राह्मण म्हणाला, हे राजन, मी तुम्हाला कीट बनवू शकत नाही. इतकी शक्ती माझ्या आत नाही आणि हे काम तर देवांचे आहे. तर मग पण मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की तुम्ही येथे मरणानंतर एक दिवस कीट बनणार आहात आणि जेव्हा तुम्ही आपल्या हिस्स्याची लीद खाल तेव्हा तुम्ही त्या पापांपासून मुक्त होणार आहात. कारण तुम्ही जीवनात काही पाप केलेले नाही. तुमची दानाची गिनती होईल आणि तुम्ही नेहमी गरिबांना दान दिले आहे. पण तुमच्याकडून ही चूक झाली आणि तुम्हाला ही चूक भोगावी लागेल. तुम्हाला कीड बनायला लागेल. पण ते लीद खाल्ल्यानंतर तुम्ही मानव योनी प्राप्त नक्कीच कराल. भगवान भोलेनाथ माता पार्वतीला पुढील कथा सांगत असतात. हे देवी, काही दिवसानंतर राजा धर्मदेवाचा मृत्यू होतो आणि मृत्यूच्या नंतर त्याला शेण खाणाऱ्या किडाचा म्हणून जन्म मिळतो आणि ज्या ठिकाणी लीद होती तिथे जाऊन तो लीद खायला लागतो. हळूहळू अनेक वर्षांमध्ये त्या लीदला तो कीट खात राहतो आणि त्याचे सारे हिस्से संपवतो. तेव्हा तुमची नजर त्या किड्यावर पडते. हे देवी, त्याच वेळी तो मनुष्य रूपात प्रकट होतो आणि दिव्य देह मिळून स्वर्गात जातो. हा राजा धर्मदेव ज्याने क्रोधात एक ब्राह्मणाला दानात लीद दिली होती आणि त्याच कारणामुळे तो एका किड्याच्या योनीत जन्माला आला होता. प्रिय भक्तांनो, या प्रकारे एक महान दानी राजाला देखील अहंकारामुळे केलेल्या दानाच्या फळाने किडा बनून भोगतो. म्हणून भगवान शिवजी सांगतात की जो व्यक्ती अनुपयोगी वस्तूचे दान करतो, क्रोधात दान करतो, अहंकारामध्ये दान करतो, जो सदैव पापांचा भागीदार असतो. दान देण्यापूर्वी मानवाने आपल्या अंतर्मनात विचार करावा की जर दान देण्याची सामर्थ्य नसेल तर दान न दिलेलेच बरे आणि चांगले असते. आपल्या द्वारा दिलेलं दान आपण अनेक पटींनी प्राप्त मिळवत असतो आणि मग ते जरी या जन्मात मिळालं नाही तरी पुढच्या जन्मात जर आपण कुणाला खाण्याच्या वस्तूचं दान दिलं असेल तर पुढे येणाऱ्या अनेक जन्मांमध्ये आपल्याला कधीच भोजनाचा संकट येणार नाही. आणि जर आपला कोणाचा सहवास आणि उपवास केला तर मग अहंकारामुळे त्याला वगळता येईल, तर त्याचे फळ आपल्याला अनेक पर्टीमध्ये भोगावं लागेल आणि ते पार्टमध्ये भोगावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला खरा जन्म हा कळत असतो. तसंच एकदा प्रेमाने नक्कीच बोला, ओम नमः शिवाय, जय भोलेनाथ, पार्वतीपती हर हर महादेव. प्रिय भक्तांनो, आजच्या आमच्याद्वारा सांगितलेल्या शिवपार्वती कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये जय भोलेनाथ, ओम माता लक्ष्मी असं नक्कीच लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, शेअर आणि उजव्या बेल आयकॉनवर नक्कीच तुम्ही क्लिक करायला विसरू नका. तुमचं जीवन मंगलमय आणि भगवान शिवाची तुमच्यावर कृपा सदैव राहो हीच प्रार्थना करत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ओम लक्ष्मी नमः, 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 ओम लक्ष्मी नमः,
ओम लक्ष्मी नमः। 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 भक्तांनो, एवढे बोलून आपण हा व्हिडिओ येथे संपूया आणि भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।